तर रामगिरी नितेश राणे यांच्या विरोधात तिरंगा रॅली, रामगिरी महाराजांविरोधात खरतर 60 गुन्हे तरी देखील अटक का केली नाहीये असा सवाल खरतर इम्तियाज जलील यांच्याकडून विचारला जातोय। ही बातमी आपण पाहणारच आहोत। मात्र एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। नाना पटोलेंनी मुख्यमंत्री व्हावं अतुल लोंढे यांनी हे विधान केलं। विधानसभेसाठी नागपुरात काँग्रेस नेत्यांची बैठक होती। पुढचा सीएम आमचाच असणार असा यावेळेस निर्धार हा काँग्रेस नेत्यांनी घेतल्याचं बघायला मिळतंय। सीएम पद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ असं विकास ठाकरेंनी म्हटलंय। विधानसभेनंतर मवियाचं सरकार आल्यास काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका काँग्रेसच्या नेते मंडळी मांडतायत। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही हिसकावून घेऊ असा आक्रमक असा पवित्रा देखील विकास ठाकरेंनी घेतलाय। तर अतुल लोंढे आणि नितीन राऊतांनी मुख्यमंत्री नाना पटोलेंनी व्हावं अशी मागणीही केली आहे। नागपुरात काल काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली आहे। याच वेळेस महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असावा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील भाजप आणि संघाच्या नागपूरच्या गडात भाजपला पराभूत करू आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू अशी भूमिका मांडली आहे। नाना भाऊ का पायगुन इतना अच्छा लगा और उनका निर्णय कितना अच्छा हुआ। आज ये लोकसभा चुनाव के बाद वही लोग हम बात कर रहे हैं कि नाना भाऊ ने अच्छा कदम उठाया। नाना भाऊ ने मेहनत किया, जो पद था जिसकी गरिमा थी इतना बड़ा पद छोड़कर संगठन का पद लिया, गलो गली घूमे, मेहनत की, अपना घरदार छोड़ दिया और कांग्रेस के अच्छे दिन ला दिए। अब कांग्रेस के अच्छे दिन आएंगे, कांग्रेस के आमदार चुन के आएंगे तो उसका इनाम भी नाना भाऊ को ही मिलेगा। नहीं मिलेगा तो छीन के लेंगे दोस्तों विदर्भ वाले। सगळे कार्यकर्ते जे आहे हे सगळे जे नेते गण बसले इथे हे सगळेजण वाट पाहून आली का तू ये तर एकदा। महाराष्ट्रात खूप घाण पसरवली, महाराष्ट्रात खूप खोटेपणा केला, शिवशाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला घाण करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे या नागपूरमध्ये जे तुमचं हेडक्वार्टर आहे त्या हेडक्वार्टर मध्ये तुम्हाला झोपल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता राहणार नाही आणि या विदर्भातून नाना भाऊला मुख्यमंत्री बनवल्याशिवाय हा काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही याची तुम्हाला आज आम्ही सांगतो। तुम्ही 2024च्या लोकसभेच्या आकडेवारीवर जाऊ नका, ती आकडेवारी फसवी आहे। फक्त कमी आपण जर पडतो ते हिमतीमध्ये, घाबरून जायचं कारण नाही। राहुल जी म्हणाले डरो मत, जो डर गया वो मर गया। और आप अगर नहीं डरे तो 4 क्या ये 6 की 6 जगह नागपुर की हम नाना भाऊ की झोली में डाल देकर जाएंगे। तुम्हाला वाटत नाही की नाना भाऊ सारख्या व्यक्तिमत्वाचं कुठेतरी पोहोचले पाहिजेत ना राज्यामध्ये?